आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। अफवांना पूर्णविराम। आम्ही मातोश्रीशी एकनिष्ठ। उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर केशव पोरजे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल। नाशिकमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या कथित फुटीच्या चर्चांवर अखेर पूर्णविराम देण्यात आला आहे। आज नाशिकमधील सर्व 15 नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेत पक्षाशी एकनिष्ठ असल्याचा शब्द दिला। या भेटीनंतर गटनेते केशव पोरजे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला। चर्चा करणाऱ्यांनी चर्चा करत राहावी। आम्ही आमची निष्ठा मातोश्रीच्या चरणी अर्पण केली आहे। ऑपरेशन टायगर सारख्या चर्चा हवेत विरून गेल्या आहेत। उद्धव साहेबांचे मावळे कधीही विकले जात नाहीत असे ते म्हणाले। यावेळी त्यांनी शिंदे गटाचे उपनेते, जिल्हा प्रमुख आणि महानगर पदाधिकाऱ्यांवरही आरोप करत नगरसेवक फुटणार असल्याच्या खोट्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचा दावा केला। मात्र उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सर्व नगरसेवक पक्षासोबत ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान या घडामोडींमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना नवीन वळण मिळाले असून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। 12 नगरसेवक हे शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, पण ती बातमी पूर्णपणे पेड होती। आमच्याकडे नाशिकमध्ये असं कुठलंही पण ऑपरेशन टायगर वगैरे असं काही चालत नाही आणि ते आम्ही होऊ पण देणार नाही। आणि त्यांचं ते ऑपरेशन टायगर वगैरे काय आहे ते फेल झालं। ते फेल झाल्यानंतर अक्षरशः उद्धव साहेबांनी आम्हा सर्व नगरसेवकांना की आमचं अभिनंदन करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी आज आम्हाला मातोश्रीवर बोलवलं आणि या ठिकाणी आमच्याशी मन मोकळ्या गप्पा मारल्या। नाशिकच्या नुकत्याच येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी काय कामं चालले आहे या कामांचा पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आढावा देखील घेतला आणि आम्हाला पुढे काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या। 15 ची 15 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत। हे तुम्ही म्हणतात की काही बातम्या पसरवल्या जात आहेत, पेड बातम्या दिल्या जात आहेत, हे कोण करतंय? शिंदे गटावाले। कोण आहेत हे पदाधिकारी? मग शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख असेल, महानगर प्रमुख असेल, त्यांचे उपनेते आहेत। येत्या काळात देखील अशा पद्धतीचं कुठलं ऑपरेशन होऊ शकणार नाही याची तुम्ही ग्वाही द्याल का? 100%। कारण सांगतो तुम्हाला, नुकते जे 6 खासदार फुटले त्याच्यामध्ये आमचे नाशिकचे खासदार फुटले नाही। माननीय राजाभाऊ वाजे, म्हणजे नाशिक हा निष्ठावंतांचा शहर आहे, इथं सर्व निष्ठावंत राहतात आणि म्हणून आमचे 15 ची 15 नगरसेवक फुटणार नाही याचे आम्ही आज साहेबांना वचनच दिलं आहे। असा एक अनुभव आहे की जेव्हा उद्धव ठाकरे नगरसेवकांची बैठक घेतात त्यानंतर सगळे नगरसेवक उपस्थित असतात, पण अनेकदा असं होतं की शिंदे शिवसेनेमध्ये काही नगरसेवक त्या बैठकीनंतर प्रवेश करतात। हाही एक अनुभव आहे। आमदारांच्या बाबतीतही असंच झालं होतं पहिल्यांदा सगळे आमदार। तुम्ही अगदी बरोबर विचारलं, पण तुम्ही बघा खासदारांच्या बाबतीत तसा अनुभव आलेला नाहीये। म्हणजे खासदारांची बैठक झाली, काही खासदार फुटले असतील, पण आमचे नाशिकचे खासदार फुटले नाही। म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, आज नगरसेवकांची बैठक झाली, आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही।